मराठी गई तेल लगाने असं म्हणणाऱ्या LNTच्या सिक्युरिटी गार्डला मनसेनं चांगलाच धडा शिकवलाय. मराठी जरूरी नहीं बोलेला. मैं मराठी का क्या? मराठी ना तुम काही दिवसांपूर्वी पवईतील LNT कंपनीच्या सिक्युरिटी गार्डचा मराठी माणसासोबतचा वाद व्हायरल झाला होता. मराठी माणूस सिक्युरिटी गार्डला मराठी बोलायला सांगत होता. त्या गार्डनं मराठी आता नहीं, मैं क्यों बोलूं, मराठी नहीं आता मेरे को, जरूरी थोडी है, मराठी गया तेल लगाने असं म्हणत माज दाखवला. त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी घटनास्थळी जाऊन सिक्युरिटी गार्डला चांगलाच चोप दिलाय. सध्या या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. काय बोलतोय तू? हाँ? काय बोलतोय? मैं बोला कि जो पूछा क्यों करो क्यों बताने के लिए। तू मराठीत बोल, पहिले मराठीत बोल. तू मराठीत का नाही बोलत आहे? क्यों मराठी मेरे को आता नहीं भाई, क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी. क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार. मैं तू बोल माझी मराठीत. मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल. मेरे को मराठी आता नहीं. क्यों नहीं आता? तो सीख फिर. हाँ? तू सीख मराठी. मला सांगू नको, तू सीख मराठी. क्यों जरूरी थोड़ी ना? क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब? जो जरूरी नाही आहे मराठी. नाही नाही, मराठी जरूरी नाही आहे बोलायला. मराठी जरूरी नाही बोलायला. मैं मराठी का क्या तुम क्या क्या मराठी को क्या करने का भाई? मराठी गेलं तेल लावायला. तुला दाखवतो मी मराठीची अवकात का असते. तुला आता दाखवतो मी मराठी गेलं तेल लावायला ना. आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही, आता तू मला काय बोला? नाही नाही, आता मला काय बोला? मराठी गेलं तेल लावत. आता मला काय बोलला? मराठी गेलं तेल लावत बोलला ना. मराठी नाही करत. नागडा करून 1 मिनिट मध्ये मारायचं नाही. नागडा करून मारीन. नागडा करून मारीन मध्ये मराठी शिकायचं साहेबांची माफी मागतो मी. बोल बोल. राजसाहेब ठाकरे माफी मागतो. सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो. आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन. मराठी शिकण्याचा प्रयत्न करेन. आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार मराठी. मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही. परत बोलायचं नाही. बोल. आणि एक लोक असतात नाही, तुम्ही इकडे उपटता का? हे बाकीचे लोक आहेत ना मराठी, त्यांना सांगा ना. मराठी शिकायला. हो, ऐका काय बोलतो तुम्ही? सुपरवायझर तुम्हाला पैसा आमचा पाहिजे, जमिनी आमचा पाहिजे, फॅसिलिटी आमचा पाहिजे. आणि मराठी भाषा ठेवायला काय लाभ वाटते? तुम्ही लोक सकाळी मराठी येत नाही, सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याच्या शिस्तीत बोला. नाही येते दुसऱ्याला वाटतं. मुंबईत दररोज असंख्य परप्रांतीय येत असतात, पण मराठी भाषा बोलण्यासाठी ते आडेवळे घेतात. पण अशा माजुरड्या परप्रांतीयांना सरळ करण्यासाठी मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठी भाषेत काम होतं की नाही याची पडताळणी करा असे आदेश मनसैनिकांना दिलेत. त्यानंतर साहेबांच्या भाषणाने प्रेरित झालेले मनसैनिक लगेचच कामाला लागलेत. आज चौ बाजूनी महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय, मराठी माणसाला विळखा पडतोय. हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत. मराठी भाषेला विळखा पडतोय. आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नाही आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार. फालतू देशबीज सांगायचं नाही आम्हाला. प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत. या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा. प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत.
तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत. राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांनी बँकांमध्ये जाऊन आता निवेदनं देण्यास सुरुवात केली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातील बँकांना निवेदन दिले. बँकेतील दैनंदिन व्यवहार हे मराठी भाषेतच करण्यात यावे, तसंच बँकेत अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मराठी भाषेचा अवमान होणार नाही ना याची खबरदारी घेण्यात यावी, असं आवाहन या निवेदनातून करण्यात आलंय. आता हात जोडून समजावून सांगतोय, नाही ऐकलं तर हात सोडून समजावलं जाईल, असा थेट इशाराही मनसेनं दिलाय. काल परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक SBI बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे. आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे राजसाहेब म्हणाले की हिंदीत बोललं जातं, मराठीत बोलताना ती लोक नाटकं करतात. सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज SBIला आल्याच्या नंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरनं आलेली लोक आहेत. आम्ही या लोकांना विनंती केली आहे, त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे. सो जर तुम्ही या मातृभाषेत 1 लाख अकाउंट आहेत या भागातल्या लोकांचे इथे आणि ह्यातले जवळजवळ 95% मराठी लोकांची असतील, तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे, आमची मातृभाषा मराठी आहे, आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत. जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत. त्याच्यासोबत डोअर कीपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत, कारण SBIमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत. सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेस्कवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे. एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे. अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं आहे, पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे. त्यांना पुढील 8 दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल. मात्र आज पहिल्यांदा ही बँक पकडली आहे. आता किती अशा बँकांना उद्या आज खरं तर आम्ही कर्नाटक बँकेत जाणार होतो, कारण कर्नाटक आणि मराठी हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सो आम्ही जाणार होतो कर्नाटक बँकेमध्ये, पण आज बँक बंद आहेत आणि तिथेही आता आमचे पुष्कर विचारे आणि आमची टीम जाऊन तिथेही निवेदन देईलच. किंबहुना ठाण्यातल्या सर्वच जेवढ्या बँका आहेत, प्रायव्हेट बँका असतील किंवा सरकारी बँका असतील, इथे आमची सगळी टीम आजपासून जायला सुरुवात करेल आणि पुढील 4 दिवस ठाण्यात जेवढ्या बँका आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन मराठीचा वापर करा, मराठी तरुणांना संधी द्या, या सगळ्या गोष्टींची मागणी.